टेनिस क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अभूतपूर्व क्रांती ज्या वेबसाईटने घडून आणली, तर ते संतोष नाणेकर हे सुद्धा बारामतीचे सुपुत्र आहेत, याचा आपल्याला अभिमान असायला हवा. तर मला वाटतं बारामतीचं तांदुळवाडी हे गाव हे त्यांचं मूळ गाव आहे. आणि खरं तर मुंबईमध्ये गेले. मुंबईमध्ये जात असताना क्रिकेट त्यांनी तिथंच सुरू केलं. क्रिकेटमध्ये जास्त काळ रमले नाहीत, परंतु या क्रिकेटविषयी काहीतरी करायचं असं संतोष नाणेकरचा प्रयत्न होता. ज्यावेळेस त्याने फेसबुकचं पेज तयार केलं आणि त्या पेजवरून तो काही अपडेट्स द्यायला लागला, त्यावेळेसच माझा संपर्क झाला होता. आणि मग त्याचं विजन त्याच वेळेस त्याने सांगितलं होतं की आपल्याला टेनिस क्रिकेटला कुठेतरी पुढे आणायचं आहे. मग तो फोटोग्राफ्स करायला लागला, व्हिडिओज करायला लागला, ते अपलोड करायला लागला. त्यावेळेस यूट्यूबही नवीनच होतं. आणि मग यूट्यूबवरती अगोदर येण्याअगोदर फेसबुक किंवा इतर माध्यमातून सोशल मीडियावरती खेळाला प्रोत्साहन मिळायला लागलं. आणि त्याचीच पुढची आवृत्ती यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण सुरू झालं. खरं तर ती टेनिस क्रिकेटमधली क्रांती होती. आज tenniscricket.in 15 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर मिळवलेले आहेत आणि अनेक जाहिरातदार खरं तर त्यांच्या संपर्कात येतात. आणि कॉर्पोरेट फील्डमध्ये देखील या वेबसाईटची खूप मोठी चर्चा आहे आणि भविष्यामध्ये वेगवेगळे कॉर्पोरेट्स देखील या वेबसाईटशी जोडले जातील, पर्यायानं टेनिस क्रिकेटशी जोडले जातील. आणि आम्हाला हीच अपेक्षा आहे की केव्हा ही घटना क्रिकेटमध्ये होते की आज या क्रिकेटला कॉर्पोरेटकडून प्रोत्साहन मिळेल आणि अजून वेगळ्या उंचीवरती हे क्रिकेट जाईल. तर दरम्यान आपण बघू शकतो मॅच सुरू झालेली आहे. रोहित आणि हाजी मस्तान इंदापूरचे हे अत्यंत आकर्षक खेळाडू रोहित निंबाळकर, हाजी मस्तान. तर गोलंदाजी मार्कवरती जयदीप खेत्रे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट जयदीप खेत्रे. याबरोबरच उंच आकाशामध्ये चेंडू कृष्णा सातपुते समोर आहे. अडवतोय कृष्णा अत्यंत सहजपणे, सावधानपणे चेंडूला सामोरा गेला तो. एक धाव इथे मिळते आणि धावफलकाला पुढे सुरुवात होते. एक धाव. जयदीप खेत्रे गोलंदाजी मार्क. उरुळी कांचन तालुका हवेली या गावचा हा खेळाडू आहे, परंतु महाराष्ट्र रणजी संघासाठी देखील त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. प्रत्यक्षात सामना जरी त्याला खेळायला मिळालेला नसला तरी देखील एक मोठी उंची या खेळाडूनं देखील टेनिस क्रिकेटमध्ये गाठलेली आहे. जयदीप खेत्रे गोलंदाजी मार्कवरती. आज बघायचं आपल्याला IPLच्या देखील सत्रामध्ये जयदीप खेत्रेंना आपण काही स्क्वॉडमध्ये बघितलेलं आहे. आज या मैदानामध्ये प्रत्यक्षात जयदीप खेत्रे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पार्थ दादा पवार चषक 2022 मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अनेक खेळाडू आहेत लेदर क्रिकेटमध्ये आपण पाहतो की फारशी संधी मिळालेली नाही आणि त्यानंतर टेनिस क्रिकेटला आले आणि या खेळाला मात्र मोठी झळाळी दिली. आपण बघतोय आकाशामध्ये चेंडू आणि पहिला फलंदाज ठरेल बाद. जयदीप खेत्रेला यश पहिल्या षटकामध्ये. नवीन प्लेयर मैदानामध्ये दाखल होतोय. आज खरं तर छावा संघटनेचे पुणे शहराध्यक्ष कृष्णाभाऊ मोरे यांचे आगमन इथे झालेलं आहे. तुषारभाऊ गायकवाड, ओंकारजी साकोरे, सनी गायकवाड, शुभमजी थोरात. खरं तर या स्पर्धेचे खूप मोठे आश्रयदाते किंवा या स्पर्धेला भरभरून मदत ज्यांच्या माध्यमातून होते ते ढमाळ परिवार अर्थात सुभाषभाऊ धुमाळ हे देखील सामन्याचा आस्वाद घेत आहेत. जाऊ मैदानामध्ये षटक क्रमांक पहिलं जयदीप खेत्रेनं डावाला पाडलेलं खिंडार आपण पाहिलं. पहिला फलंदाज खूप लवकर बाद झाला हाजी मस्तान. एक आकर्षक खेळाडू हाजी मस्ताननं देखील इंदापूर आणि पुणे जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये मोठं योगदान सातत्यानं दिलेलं आहे. आज मात्र या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये हाजी मस्तान खूप लवकर बाद झाला. ओहो उजव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू स्क्वेअर कट करायचा होता फलंदाजाला, प्रयत्न फसलेला. निर्धाव चेंडू. पहिलं षटक जयदीप खेत्रेचं अत्यंत प्रतिभावान ठरलेला आहे. एक धाव केवळ, एक गडी बाद एक, अशा परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो किंग्ज 11ला. दुसऱ्या षटकाची होईल सुरुवात. खरं तर आज 11 मार्च आहे आणि धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा स्मृती दिन आहे. आजच्या दिवशी खरं तर वडू तुळापूरचीच नाही तर महाराष्ट्राची माती शंभूराजांच्या बलिदानानं पवित्र झाली. 9 वर्ष धगधगता अंगार या महाराष्ट्राच्या मातीने अनुभवला. वयाच्या 23व्या वर्षी स्वराज्याची सूत्र हातात घेतल्यानंतर 10 शत्रूंशी सातत्यानं वेगवेगळ्या आघाड्यांवरती लढत राहिले.
आणि या महाराष्ट्राला मोगली आक्रमणांपासून आदिलशहा, निजामशहा, डच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी अशा अनेक शत्रूंपासून लांब ठेवलं. प्रत्येक लढाईमध्ये आघाड्यावरती सातत्यानं घोड्यावरती रपेट करत हा महाराष्ट्र आज महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राच्या मातीचा ताठकणा छत्रपती शंभूराजांनी निर्माण केलेला आहे. धर्मवीर छत्रपती शंभूराजे आज त्यांनी या राष्ट्रासाठी, या देशासाठी बलिदान दिलं आणि निश्चित प्रकारे त्यांना आम्ही विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. दरम्यानच्या काळामध्ये हा चेंडू आकाशामध्ये खेळलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक तिथे 2 धावा मिळतील. 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. स्कोर आहे 3 धावा. वाह वाह, खूप सुंदर फटका, खूप इनसाइड आउट खेळलेला हा फटका सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा. चॅम्पियन 11 आपला 12th मॅन इथे नाही अजून. चॅम्पियन 11 नितीन वाकळे संघनायक. 12th मॅन इथे नाही. गोलंदाजाचं नाव कोणालाही माहित नाही. जावेद. राखीव खेळाडू पाठवा नाही इथे कोणीतरी. राखीव खेळाडू चला या इकडे. आपण रोज क्रिकेट खेळतोय बघा, रोज क्रिकेट खेळतोय आणि रोज 12व्या खेळाडूची कॉमेंट्री बॉक्स मध्ये गरज आहे. आणि आपण प्रोफेशनल टीम्स आहेत. व्यावसायिक खेळाडू आहे. काही गोष्टी कटू आहेत पण त्या सत्य आहेत. ज्यावेळेस आपण प्रोफेशनली क्रिकेट खेळतो ना त्यावेळेस या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 12th मॅनचं काम किंवा 13 प्लेयरचं काम आपल्याला माहिती आहे. 12 खेळाडूंना टी शर्ट दिली जातात आणि इन किट, जो किट मध्ये खेळाडू असतो ना तोच 12th मॅन म्हणून पाहिजे असतो. हा क्रिकेट मधला अलिखित नियम आहे, बरोबर ना. काही स्पर्धांमध्ये मी किट मध्ये नसलेल्या खेळाडूला जर 12 असेल तर पेनल्टी दिलेली बघितलेली आहे. त्यामुळे किट मधल्या खेळाडूने इथे येऊन बसा. गरज वाटली तर आतमध्ये जा, हरकत नाही. पण त्यानं इथे बसणंच गरजेचं आहे. या पुढे जाऊ नये मी काही स्टेटमेंट करू शकतो कारण व्यावसायिक खेळाडू आहेत. पण निश्चित काही कटू गोष्टींना मी टाळतो क्रिकेटच्या ग्राउंडवरती, कारण त्या जरी सत्य असल्या तरी त्या बोलण्यामुळे मलाही फटका बसतो. हे तितकंच खरं आहे. त्यामुळे त्या मी मांडत नाही इथे. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत 12. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. जावेद गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवरती आपण बघणार आहोत बबनला. रोहित निंबाळकर आणि बबन ही जोडी मैदानामध्ये खेळते. कृष्णा सातपुते खरं तर हे मैदान वाट बघत होतं कृष्णाची. मागच्या वर्षी त्याचा प्रवेश अधिकृतरित्या या मैदानावरती झाला. प्रेक्षकांनी देखील त्याला खूप सपोर्ट केला, खूप प्रोत्साहन दिलं आणि त्यानंतर सातत्याने कृष्णाला आम्ही या मैदानामध्ये बघितलेलं आहे. विशेष म्हणजे कृष्णाच्या अशा नेत्रदीपक इनिंग्सचे देखील साक्षीदार हे मैदान राहिलेलं. आज परत एकदा आम्हाला अशा प्रकारच्या इनिंगची अपेक्षा आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये किंग्स 11 इंदापूर. इंदापूर विरुद्ध पुणे अशी लढत मैदानामध्ये आपण बघतोय. आज खूपच कमालीचा खेळ. इथे बघायला मिळेल. इंदापूरच्या संघाला देखील चांगली संधी आहे. ज्यावेळेस समोर मातब्बर खेळाडू असतात ना तीच संधी असते स्वतःला सिद्ध करण्याची. जो बात दुनिया को नामुमकिन लगे वही मौका होता है करतब दिखाने का. आणि त्यावेळेस तुमचा परफॉर्मन्स हा नेहमीच तुम्हाला एक वेगळा आत्मविश्वास प्राप्त करून ठेवतो.
खरं तर त्याच वेळेस तुमच्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळते, तुमच्या खेळाच्या क्षमतेला देखील एक नवीन दुभारे फुटतात आणि त्यामुळे असा पराक्रम, अशी संधी, या गोष्टीकडे, या सामन्याकडे संधी म्हणून बघितलं पाहिजे खेळाडूंनी. उंच उडालेला हा चेंडू मात्र थर्ड मॅन खूप मागे आहे, चेंडू पर्यंत पोहोचेल तो. एक धाव, लेग बाईचा इशारा येईल, एक अतिरिक्त धाव धावफलकावरती 14 धावा. 14 रन लॉस ऑफ 1 विकेट. रोहित निंबाळकर आणि त्याच्या बरोबरीनं बबन ही जोडी मैदानामध्ये आपण बघू शकतो. बबन रोहित निंबाळकर स्ट्राईक एंडला. या खेळाडूने देखील स्थानिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा तयार केलेला आहे. रोहित निंबाळकर. खाली राहिलेला हा चेंडू सबमरीन बॉल. ज्यावेळेस चेंडू भ्रमिष्ठासारखा वागतो ना, त्यावेळेस फलंदाजांना तो भंडावून सोडतो अक्षरशः. म्हणजे कधी खाली राहतो, कधी उसळी घेतो, कधी वेगात निघून जातो, कारण तो देखील सातत्यानं त्याचे एक वेगळा रंग दाखवतो. अशा परिस्थितीमध्ये फलंदाजी करणं निश्चित अवघड ठरतं. या खेळपट्टीवरती यावेळेस अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न होता. खरं तर फुलर लेनचा हा चेंडू अलॉंग दी कार्पेट स्क्वेअर लेगला, तिथून एक धाव आणि धावफलकावरती पुढे स्कोअर 15 धावा. षटक क्रमांक 3 जयदीप खेत्रे. सलग दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजांना रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय जयदीप खेत्रे. दिशा टप्प्यावरती अचूक नियंत्रण करतं. लेदर बॉलचा सराव असल्यामुळं चेंडूला आत घेणं, बाहेर आणणं, चेंडूला हलवणं, यासाठी तो बाहेर आहे. यावेळेस पूल केला चेंडूला, क्षेत्ररक्षक तिथे अलगट टिपला जाईल आणि फलंदाज बबन होईल बाद. धक्का क्रमांक 2. मैदानामध्ये बघू शकतो यष्टीरक्षकाच्या पाठीमागं शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण करताना. अलीकडे अजिज पटेल यांचं देखील मला मैदानामध्ये दर्शन खूप दुर्लभ झालेलं आहे. अर्थात फेसबुकवरती रोज ते भेटतात. आज त्यांचा खेळ सुद्धा त्यांना मैदानामध्ये पाहणं हा एक सुखद अनुभव असतो. अजिज पटेलला देखील आपण मैदानामध्ये बघाल. धावफलकावरती आपण बघू शकतो 15 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये संपल्याचा निर्वाळा. जयदीप खेत्रेचे 2 षटकं टाकलेले आहेत. दोन्ही षटकं अप्रतिम आहे. फक्त 4 धावा 2 षटकामध्ये जयदीप खेत्रेने खर्च केलेले आहेत. 2 गडी देखील बाद केले. योगायोगाची गोष्ट अशी आहे की दोन्ही षटकामध्ये 5व्या चेंडूवरती विकेट जयदीप खेत्रेला मिळालेली आहे आणि 6वा चेंडू दोन्ही नाही 3ही षटकामध्ये निर्धाव आहेत. 0-0-0 एका ओळीनं 3-0 आहेत 3ही षटकामध्ये. या फॅक्ट एक या योगायोगाच्या गोष्टी आहेत. कोइन्सिडन्स आपण म्हणतो. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 15 धावा. चौथं षटक आता सुरू होणार आहे. गोलंदाजी मार्कवरती बदल पुन्हा एकदा. पियुष गोलंदाजी मार्कवरती. अनेक टीम्स मला या स्पर्धेमध्ये बघायला मिळाल्या की काही जुने खेळाडू, काही नवीन खेळाडू आणि विशेष म्हणजे यावर्षी खूप नवीन खेळाडू प्रोफेशनल टीम्समध्ये सुद्धा दिसतात. याला कारण असं आहे की मागच्या 3-4 वर्षामध्ये स्थानिक क्रिकेटला खूप मोठी चालना मिळालेली आहे. गाव चॅम्पियन्स लीग झाल्या, तालुका चॅम्पियन्स लीग झाल्या आणि जिल्हा स्तरावरती देखील अशा लीग्स खूप मोठ्या संख्येने होतात आणि त्यामुळेच ग्रामीण खेळाडू किंवा स्थानिक खेळाडूंना खूप मोठं पोटेन्शियल मिळालं. प्रोफेशनल टीम्समध्ये हे खेळाडू आता प्रवेश करतायत. वाह वाह, खूप सुंदर गोलंदाजी. इथे काय करायला पाहिजे याची खूप चांगली जाणीव आहे आणि पियुष जरी नवीन गोलंदाज असला तरी देखील त्यानं कसलेल्या योद्ध्याप्रमाणे इथे 2 चेंडू टाकलेले आहेत. मुरब्बी खेळाडू आम्ही म्हणतो आणि योग्य टप्पा, अचूक दिशा असल्यानंतर फलंदाज किती त्रस्त होऊ शकतो ह्या पहिल्या 2 चेंडूमध्ये दाखवून दिले पियुषनं. धावफलकावरती 15 धावा. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. आखूड टप्प्याचा चेंडू. हो हो, काय बॉल आहे. वाह, भन्नाट स्पीड आहे या गोलंदाजाकडं. मला वाटतं पहिल्या 3 चेंडूमध्ये पियुषनं प्रभावित करून टाकलं इथल्या प्रेक्षकांना
आखूट टप्प्याचे चेंडू टाकले, यावेळेस थोडेसे खाली ठेवला होता, गती परिवर्तन केलं. जसं बघितलं की फलंदाज पुढे येतोय, एक आपटला जोरात चेंडू आणि पहा काय विलक्षण वेगवान गोलंदाजी पियुष कडून. कमालीचा हा गोलंदाज आहे. परत एकदा लॉफ स्टिअर केला चेंडूला. इथे तुम्ही एकच डाव सातत्यानं वापरू शकत नाही. चेंडू सीमारेषेबाहेर, 4 धावा. चेंडू टाकले त्याने, पहिला चेंडू निर्धाव, दुसरा निर्धाव, तिसरा पुढे आल्यानंतर त्याने आपटला. गोलंदाजाने बघितलं की फलंदाज काही वेगळी मुवमेंट करत नाहीये, गोलंदाज काही वेगळी मुवमेंट करत नाहीये आणि त्यानं बॅकफूट वरती आला, थोडासा रूम मिळवला आणि गली आणि पॉईंटच्या मधून सुंदर चौकार खेळला. इथे मिळाल्या 4 धावा. धावफलकावरती 19 धावा. कारण फलंदाज बाळा हा देखील तितकाच कसलेला फलंदाज आहे. डोकं शांत ठेवून खेळणं अत्यंत महत्वाचं आहे. काल संध्याकाळची मॅच आम्ही बघितली असेल तर नरसिंग पालमपल्लेच्या अगेन्स्ट अक्षय तावरेनं टाकलेली गोलंदाजी आजही प्रेक्षक विसरायला तयार नाहीत. लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर नरसिंगला बाद केलं. 6व्या चेंडूवरती परत यश मिळवलं आणि एक संस्मरणीय विजय या मैदानामध्ये, जो चित्तथरारक विजय होता, यंगर्स बारामतीने मिळवलेला आहे. या गोष्टींची चर्चा होणं गरजेचं आहे. काल बारामतीच्या चौकात फक्त तीच चर्चा असणार आहे आणि आजही ती चर्चा होईल. तर अक्षय तावरे सारखा एक खेळाडू ज्या पद्धतीने बारामतीमधून पुढे येतोय आणि झेप घेतोय, निश्चित कौतुकास्पद. यावेळेस हो 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 वा, सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पियुषचा. कमालीचा हा गोलंदाज आहे. 4-5 चेंडू निर्धाव टाकले पियुषनं. विशेष म्हणजे एकाच लाईन वरती हे चेंडू होते आणि 5ही चेंडू निर्धाव. एक चेंडू 4 धावा आल्या. तो अजिबात गडबडला नाही, हडबडला नाही. त्यानं त्याचा स्पेल तसाच सुरू ठेवला. यश देखील त्याला मिळालेलं आहे. कॉन्फिडन्स हा अत्यंत महत्वाचा असतो. स्वतःवरती विश्वास असणं महत्वाचं आहे. मी ज्या गोष्टी करतोय त्यामध्ये मी यशस्वी होणार आहे आणि या गोष्टीच तुम्हाला यश मिळवून देत असतात. सेल्फ कॉन्फिडन्स, आणि पियुष मध्ये तो जाणवला या षटकामध्ये. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 19 धावा. जयदीप खेत्रेची 2 षटकं, पियुषचं 1 षटक आणि जावेदनं 1 षटक टाकलं. त्याने निश्चित चांगली गोलंदाजी केली. 11 धावा त्या गोलंदाज षटकामध्ये मात्र खर्च झाल्या. तर 4ही गोलंदाजांचं निश्चित कौतुक आहे. पुन्हा एकदा एक फॅक्ट इथे समोर येते, 4ही गोलंदाजांनी 6वा चेंडू निर्धाव टाकलेला आहे. 6व्या चेंडूच्या लाईन मध्ये 4 शून्य आहेत आणि 5वं षटक आता इथे टाकलं जाईल. गोलंदाज असेल बरकत. समोर एक पिवळ्या शर्टचे कोणी प्रेक्षक आहेत, ते जरा बॅरिगेड्स हलवत आहेत. त्यांना विनंती, आपण गॅलरीमध्ये जाऊन बसा. बॅनर हलवतात काही प्रेक्षक, विनंती आहे. तिथं ते जे सपोर्टिंग जे बांबू लावलेत ना, त्याला धक्का लावू नका. आपण निवांतपणे गॅलरीत जाऊन बसा. खूप सुंदर गॅलरीज आहेत. खर तर बारामतीकर तुम्ही नशीबवान आहात, भाग्यवान आहात की तुम्हाला देशाचं नेतृत्व करणारे नेते लाभलेले आहेत आणि त्यामुळे विलक्षण वेगानं प्रगती करणारे हे शहर. आज इतकं सुंदर स्टेडियम तालुक्याच्या ठिकाणी अख्ख्या भारतात कुठेच नाहीये. दरम्यान चेंडू सीमारेषे बाहेर, मिळतायत त्या 4 धावा. शेवटचं षटक बरकत आणि बरकतच्या गोलंदाजीवरती पुन्हा चढवला हल्ला. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत त्या 24 धावा. पार्थदादा पवार हे अशाच एका कर्तृत्ववान नेतृत्वाचे वारसदार आहेत. भविष्यामध्ये त्यांच्याकडे देखील जबाबदारी येईल. राजकारणाचं एका यशस्वी नेतृत्वाचं बाळकडू त्यांना घरामधूनच मिळालेलं आहे. हे महत्वाचं आहे, कारण दृष्टी ही महत्वाची असते नेत्याची. ती जर काळाच्या पुढे झेप घेणारी दृष्टी असेल तर तो नेता देखील त्याचप्रमाणे प्रगती करू शकतो, समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतो. आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून, आदरणीय सुप्रियाताईंच्या माध्यमातून आम्ही हे नेतृत्व बघितलेलं आहे आणि पार्थदादा पवार अशा या समृद्ध पिढीचे वारसदार आहेत. त्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय आणि त्याच निमित्तानं या क्रिकेटच्या स्पर्धेचं केलेलं अतिशय भव्य आयोजन पार्थदादा पवार फाउंडेशनचा हा नितांत सुंदर उपक्रम आहे. धन्यवाद देऊ आम्ही बबलू शिंदे यांना, टिपू भोसले यांना, मयूर शेट्टी, शाहरुख मुलानी, शंभू मोरे, अभय चव्हाण, गणेश भोसले, हर्षवर्धन शेलार, सनी काशीद, अजय सोनावणे, रोहन खाडे, सुरेश थोरात या सगळ्या तरुण मित्रांना.
अहोरात्र मेहनत, तुम्हाला माहिती आहे 12-13 तास तिथं स्पर्धा मैदानामध्ये मॅच सुरू असतात आणि त्या व्यतिरिक्त या मैदानाची सगळी आखणी म्हणजे 3-4 तास, 15-16 तास मैदानामध्ये ही मंडळी असतात आणि विचार करा झोप किती घेत असतील. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, जळातील मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. या आयोजकांच्या खरं तर हृदयात गेलं तरच समजणार आहे आपल्याला त्यांचं कष्ट, परंतु निश्चित ते मोठे आहेत. फलंदाज इथे बाद होतोय आणि याचबरोबर मला वाटते 5वं षटक देखील संपेल. 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 25 धावा किंग्स इलेव्हनच्या विजयासाठी 26 धावांचं आव्हान आहे. बरकतनं इथे 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 एक फॅक्ट थोडीशी चेंज झाली. पहिल्या 4 षटकामध्ये 6व्या बॉलला निर्धाव चेंडू होता, 5व्या षटकामध्ये तिथे बळी पडलेला आहे. एक फलंदाज बाद झाला, अर्थात तो चेंडू निर्धाव आहे. चला 25 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये किंग्स इलेव्हनच्या 26 धावांचं लक्ष समोर आहे. या ठिकाणी एक खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. बोल्हेगाव स्पोर्ट्स आयोजित भव्य क्रिकेटची स्पर्धा आयोजित होणार आहे. स्वर्गीय विशाल भाऊ वाकळे पाटील मित्र परिवाराच्या वतीनं 1 लाख रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, 51,000 रुपये दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकासाठी 31,000, चौथ्या क्रमांकासाठी 21,000 रुपयाचं पारितोषिक. आणि ही स्पर्धा 22 मार्च रोजी सुरू होणार आहे. बोल्हेगाव, कुठं बोल्हेगाव आले, बोल्हेगाव अहमदनगर शहर इथे ही मॅच होणार आहे. 7,000 रुपयाची प्रवेश फी आहे. 1 लाख रुपयाचं परत एकदा सांगतो बक्षीस आहे. 22 मार्चला सुरुवात आहे आणि आपण बोल्हेगाव क्रिकेट क्लब, बोल्हेगाव गावठाण, अहमदनगर या ठिकाणी अवश्य या स्पर्धेचा लाभ घ्या, खेळा आणि विजय मिळवा, बक्षीस जिंका. जाऊ मैदानामध्ये दुसरी इनिंगला होईल सुरुवात. चॅम्पियन 11 संघासमोर 5 षटकामध्ये मात्र 26 धावांचं आव्हान छोट आहे. रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये आव्हान कितपत खडतर ठरतोय हा प्रवास हे बघायचंय. तर इंदापूरचे खेळाडू किंग्स 11 चॅम्पियन 11च्या समोर त्यांच्या मार्गामध्ये कसे काटे कुटे दगड गोटे उभे करतायत, खड्डे निर्माण करतायत हे बघायचंय आणि ते पाहणं मोठं रोमहर्षक मनोरंजक ठरणार आहे. उत्कंठा उत्सुकता सगळ्या सिगेला पोहोचलेल्या आहेत या मॅच मध्ये आणि बघायचंय. आपण मात्र कोणी जागा सोडणार नाही. या सामन्याचा आस्वाद आपण घेणारच आहोत. मी मात्र थोडा वेळ विश्रांती घेईल इथे मी विनंती करतोय प्रशांत आदवडे सरांना. तर त्या अगोदर पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल देखील आपल्याला करायचा आहे. मॅच आहे तर ज्या वेळेस मॅच सुरू होईल आपण ऐकाल प्रशांत आदवडे सरांचा आवाज. तर नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतोय पुणे शहराध्यक्ष छावा संघटना सन्माननीय कृष्णा भाऊ मोरे यांच्या शुभ हस्ते होतोय नाणेफेकीचा कौल. भाऊंना विनंती थोडा वेळ बसा तिथे, बसा. कॅप्टन येऊ द्यात, कॅप्टन येऊ द्यात मग आपण खाली या. संघनायक चला, संघनायक चला. सानिका 11 विरुद्ध शिवरत्न ना साईरत्न 11. चला ताबडतोब मी जातोय प्रशांत आदवडे सरांक. साईरत्न टीमचे कॅप्टन आपण लगेचच सज्ज राहायचं. तर दुसऱ्या बाजूला सानिका 11 मैदानामध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. आता आपण नरेश ढोमे सरांचा आवाज या ठिकाणी ऐकलेला आहे, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी स्वागत असेल. आणि जाऊया संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रकाश झोतातली स्पर्धा आहे.
पारदादा पवार चषक 2022चा क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतो आहे. एक टीम विदर्भामधून आलेली आहे. विशेष करून त्या सर्व खेळाडूंचं स्वागत असेल. फक्त एकच विनंती आहे, लगेच म्हणजे अनाउन्समेंट झालेली आहे, किट घातल्यानंतर टॉससाठी यायचं आहे. आणि मान्यवर सज्ज असतील यावेळेला कृष्णाभाऊ मोरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. मान्यवर देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत आहे. क्षेत्ररक्षक सजून घ्या. बॅट्समन मैदानामध्ये सज्ज आहेत. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणारे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा दुसरा पडाव. पहली पारी हो जाती है खत्म, देखते दूसरी पारी में कितना है दमखम. बल्लेबाज मैदान के अंदर कृष्णा सातपुते और संदीप मकवाना. पप्पू तोड़कर भी पहुंच चुके हैं. पप्पू आपका भी स्वागत है. रब्बी के एक बहुत ही जबरदस्त खिलाड़ी है महाराष्ट्र पुलिस, और उसके साथ टेनिस क्रिकेट में थोड़ा सा अलग अंदाज में बल्लेबाजी करने वाले ये बल्लेबाज है. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं बाला गाडेकर गेंदबाजी करेंगे. फ्लैग स्लिप पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मिड ऑफ कृष्णा सातपुते, टेनिस विश्व का धुरंधर खिलाड़ी, धुरंधर बल्लेबाज मैदान के अंदर. ओ अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद उछाल लेती भी गेंद उड़ान लेती भी विकेट कीपर के दस्तानों की तरफ जा रही है. पहली गेंद सही ठिकाने में, गेंद को पॉइंट की तरफ, पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे कृष्णा सातपुते. कृष्णा सातपुते एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, काबिलियत उनके पास है. सानिका 11 टीम की कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूँ, प्लीज रेडी फॉर द टॉस. ये भी बहुत अच्छी गेंद इनका पसंदीदा स्ट्रोक है बैटिंग लगाना. ऑफ टेप के बाहर जाके ऑन साइड की तरफ, स्क्वायर लेग की तरफ खेलना चाहते थे. गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है, शरीर को लगी, वहीं पर लुढ़की, रन की कोई गुंजाइश नहीं. पहली दो गेंदें बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. संदीप गाडेकर 40+ के खिलाड़ी हैं, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. यह भी बहुत अच्छी गेंद, शानदार गेंदबाजी का मुजाहिरा. लेंथ में वेरिएशन है और एक बार फिर रफ्तार पर कंट्रोल है, अनुशासन है, और सामने दिग्गज खिलाड़ी है, स्टार खिलाड़ी है. उनके खिलाफ जाके गेंदबाजी करना उतना आसान नहीं है. दूसरी परेशानी क्या है, बैंक बैलेंस ज्यादा नहीं है, लेकिन जुनून है, जज्बा है, जोश है, उसके साथ एक बार होश भी है. बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग. मैदान के अंदर बाला गाडेकर अच्छी गेंदबाजी कर रहे. कृष्णा सातपुते थोड़ा सा परेशान, 3 गेंदों पर एक भी रन नहीं है. यह भी गेंद टप्पा खाने के बाद नीचे रही है. 4 बिंदी गेंदे, 30 गेंदों में 26 रनों की जरूरत है, और बाला गाडेकर ने इस मैच में जान डाली है. वाह, क्या कमाल की गेंदबाजी. प्रमुख गेंदबाज के तौर पर इस सतह पर थोड़ा सा जो घास है इसका फायदा उठाते हुए कभी कभार टप्पा खाने के बाद गेंदें थोड़ी ऊपर आ रही है, और कभी कभार थोड़ी नीचे भी रहती भी. ज्यादा तारीफ हुई, काफी ऑफ टाइम के बाहर गए, और वाइड बॉल का इशारा शिवा चिन्ह धोरे कर रहे हैं. एफर्ट ज्यादा लगा है. इससे पहले नॉर्मल गेंदबाजी कर रहे थे, लेंथ बहुत अच्छी थी, इस पर कंधों का इस्तेमाल करने का प्रयास, दिशान गेंद थी काफी ऑफ टाइम के बाहर. मिस्टर एक्स्ट्रा के साथ चैंपियन 11 टीम का आगाज होता हुआ 1 रन बगैर किसी नुकसान के. अच्छी गेंद, गति का इस्तेमाल किया, पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद है. जब तक ये गेंद को फीड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. कृष्णा सातपुते ऑन मार्क. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है कृष्णा सातपुते, काबिलियत तो इनके पास है, लेकिन फिलहाल बांध कर रखा है गेंदबाज बाला गाडेकर ने. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. अब जाकर बल्लेबाज संदीप मकवाना, ये भी जबरदस्त खिलाड़ी है, लेकिन दूसरी तरफ अगर देखें तो बाला ने इस मैच में शानदार गेंदबाजी की. पहले ओवर में ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया है. ये भी अच्छी गेंद, खिलाड़ी है इस पक पॉइंट पर, रन लेना चाहते थे. थ्रो बहुत अच्छा है, लेकिन थोड़ी सी परेशानी हुई. थ्रो अच्छा था, स्टंप की तरफ बिल्कुल आया, स्टंप को भी लगा, लेकिन इस पर कवर करने के लिए पीछे कोई खिलाड़ी होना बहुत जरूरी था. बाला गाडेकर ने बहुत अच्छी गेंदबाजी की. इस ओवर में आए कुल मिलाकर अगर देखें तो 3 रन जीतने के लिए 26 चाहिए. 24 गेंदों का खेल अभी भी शेष है, बहुत कुछ आना बाकी है. और फिलहाल आप देख रहे हैं पारदादा पवार चषक 2022
दूध या रोशनी में यह टूर्नामेंट डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्टेडियम पर इस मुकाबले का, इस बैटल का आनंद उठाते हुए सारे दर्शक। किंग्स 11 जिन्होंने आज बल्लेबाजी करते हुए कुछ ज्यादा रन नहीं बनाए हैं। पहला ओवर बहुत अच्छा है, जो हमारे पास नहीं है वो खौफ है, जो हमारे पास है वो लाजवाब है। ये सोच के आपको गेंदबाजी करनी होगी। आत्मविश्वास की जरूरत है। कप्तान विश्वास को लेके आए हैं, विश्वास गेंदबाजी करने के लिए आए हैं। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार, बल्लेबाजी करने के लिए फिलहाल आप देख सकते हैं इस वक्त संदीप मकवाना, क्योंकि आखिरी गेंद पर इन्होंने सिंगल लिया था। सुंदर, बहुत बढ़िया गेंद, मस्तान गेंदबाजी करने के लिए आए हैं। एक बार फिर खतरा है। कृष्णा का विकेट बहुत बेस्ट कीमती है, इसलिए देखिए शिकार करने के लिए बहुत सारे खिलाड़ी भाग रहे थे। सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा, मस्तान मैदान के अंदर। पहली गेंद सही ठिकाने पर है, संदीप मकवाना समझ नहीं पा रहे हैं, गेंद को रीड करने की जरूरत है। जीतने के लिए 26 टोटल बड़ा नहीं है, लेकिन बैटल बड़ा मैदान के अंदर चलता हुआ। रन संख्या 3 रन बगैर किसी नुकसान के। इस ओवर की अगली गेंद राइट टर्म ओवर द विकेट। हवा में गेंद है, खिलाड़ी एक बार फिर मौजूद है, क्या ये कैच हो जाएगा? ओ, प्रयास बहुत अच्छा था, प्रयास बहुत अच्छा था, क्योंकि कैच आगे जाके लेना बहुत आसान होता है, पीछे जाके कैच लेना बहुत कठिन होता है। एक वक्त 1983 में भारत के लिए कपिल देव निकल, जो भारतीय टीम के कप्तान, मिड विकेट पर दायरे के अंदर मौजूद थे। वहां से डीप मिड विकेट जहां पर इन्होंने जो कैच लिया था वो यादगार कैच था। पीछे जाके कैच लेना कठिन है, इस पर कोशिश अच्छी की, आसान नहीं था, लेकिन कैच आपको पकड़ने पड़ेंगे। मैच को अगर पकड़ के रखना है तो मैच एक बार फिर इस मुकाबले में विकेट लेना बहुत जरूरी है। अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंदबाजी मस्तान द्वारा। इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। ये भी अच्छी गेंद, क्या बात है। टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाती हुई गेंद, ज्यादा करीब थी, बल्लेबाज क्रीज के गहराई में थे, शफल भी हुए थे। इस गेंद को अच्छी तरह से रीड नहीं कर पाए हैं। वाह, क्या गेंदबाजी हो रही है। रन संख्या 5 रन बने हुए हैं, 26 का लक्ष्य है। दूसरा ओवर प्रगति पर है, 5 ओवर का मैच है। यह भी अच्छी गेंद, कट करना चाहते थे, स्क्वायर कट लगाने का प्रयास, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। सुपर बॉलिंग, ब्रिलियंट बॉलिंग बाय द बोथ बॉलर मस्तान एंड बाला गाडेकर। बैंक बैलेंस ज्यादा नहीं है, हमें लगा था कि यह मुकाबला जल्दी समाप्त हो जाएगा, लेकिन तारीफ और प्रशंसा बिल्कुल होनी चाहिए गेंदबाजों की। क्या कमाल की गेंदबाजी की आपने। ये बाहरी किनारा, पीछे खिलाड़ी है, यहां मौका बन सकता है, लेकिन कवर करने के लिए कोई नहीं है। सबसे बड़ी परेशानी यह थी, हड़बड़ाहट मैदान के अंदर। 2 रन मुकम्मल किए, तीसरे की कोशिश हो रही है, एक बार भी तीसरे की मांग। नहीं 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 नहीं, नहीं, गलत एंड पर थ्रो है, गलत एंड पर थ्रो है। भाई दिमाग की बत्ती को जलाइए। नॉन स्ट्राइकर एंड पर नहीं, स्ट्राइकर एंड की तरफ आपको थ्रो करना था। अगर आप चलिए एक बार फिर तीसरे अंपायर की तरफ आ रहे, यहां ये क्लोज कॉल हो सकता है, लेकिन मौका मेरे हिसाब से स्ट्राइकर एंड की तरफ बहुत बड़ा था। यहां मौका था पहली बार जब गेंद अच्छी तरह से बल्लेबाज नहीं खेले थे, उसके बाद में कवर करने के लिए कोई खिलाड़ी नहीं था, इसीलिए परेशानी हुई। नहीं तो 2 बार मौका आपके पास था। अब जाकर थ्रो जरूर लगा है। क्या खतरे की घंटी बज रही, बहुत सारी चीजें हैं। अजय आवले, शिवा चिन्नादोरी मैदान के अंदर संजय भालेराव अफिशियल के तौर पर काम कर रहे हैं। ओवर दूसरा प्रगति पर है। इस ओवर की कहानी बिंदी गेंद, डबल है, बिंदी गेंद है, बिंदी गेंद है, और उसके बाद में टिक 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 वाली आवाज तीसरे अंपायर की तरफ आए हैं। सानिका 11 और एक तरफ साई रत्न टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, प्लीज टॉस के लिए आइए। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है, मजा आएगा। 2 लाख की नकद राशि है इस प्रतियोगिता में, फर्स्ट प्राइज चैंपियन बनने वाली टीम के लिए। उसके साथ अगर देखें तो सेकेंड प्राइज 1 लाख एंड खूबसूरत ट्रॉफी स्पॉन्सर बाय विक्रम सिंह नाना निम्बालकर। फर्स्ट प्राइज 2 लाख एंड स्पॉन्सर बाय अजिंक्य भाऊ डमाल। तो ये खतरे की घंटी बजती हुई, तीसरे अंपायर का फैसला, उंगली खड़ी होती भी बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जाएंगे। तो मेरे हिसाब से ये तीसरा रन आपको नहीं लेना था, तो गलती की आपने, गलती का खामियाजा भुगतना पड़ेगा। इस वक्त किंग्स 11 के लिए विकेट चाहिए।
और विकेट जो है ना गुच्छे में चाहिए, एक विकेट से इनके लिए बात नहीं बनेगी। और आपको अगर कुछ चीज बचा सकती है, अगर कोई मंत्र आपके पास है, वो है विकेट का। क्रिकेट डोंट थ्रो योर विकेट बल्लेबाजों के लिए मंत्र है, लेकिन गेंदबाजी करने वाली टीम किंग्स 11 के लिए मंत्र है आपको रेगुलर इंटरवल में विकेट लेना है, तब जाकर ये मैच आप बचा सकते हैं, नहीं तो मैच बचाना आसान नहीं है। ये विकेट मिला है रनआउट के तौर पर। संदीप मकवाना इस वक्त बैक टू द पेवेलियन जा रहे हैं। कृष्णा सातपुते मैदान के अंदर डटे हुए हैं। हमीद नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। इस ओवर की अगली गेंद, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओह अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। ऑन साइड पर एक बड़ा शॉट खेलना चाहते थे, टिप्पा ऑफ टाइम के बाहर था। लाजवाब गेंदबाजी। 2 ओवर की कहानी और 2 ओवर में रन संख्या कुल मिलाकर 1 विकेट के नुकसान पर 7 है आपके पास। यहां से अगर देखें तो 18 गेंदें शेष है और जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। क्या जज्बा है, क्या जुनून है, क्या हौसला है। मैदान के अंदर गेंदबाजों की तारीफ होनी चाहिए। जब बैंक बैलेंस आपके पास नहीं है तब जाकर लड़ना होगा। कोरोना के समय में हमारे पास अगर देखें तो नौकरियां नहीं थी, बिजनेस की बात करें तो बहुत सारी समस्या थी, उस वक्त बैंक बैलेंस नहीं था, फिर भी एक बार फिर हमारी सांस से हमें जिंदा रखनी थी, बहुत सारी चीजें करनी थी। अभी 26 को डिपेंड कर रहा है, बैंक बैलेंस नहीं है, लेकिन प्रशंसा खास करके बाला गाडेकर की होगी, प्रशंसा अगर देखें तो मस्तान की होगी। बहुत ही बेहतरीन मैच शुरू होना चाहिए। कोरोना का खौफ अभी भी है, बहुत डर लगता है सबको। पारदादा चषक 2022 बहुत ही जबरदस्त माहौल यहां बना हुआ है और कृष्णा 7 बोते स्ट्रगल कर रहे हैं। साई रत्न के कप्तान और सानिका 11, लेकिन हमने सारे छोटे बच्चे हुए, महिला हो या एक बार फिर सारे हमारे भारत के लोग, इन्होंने डट कर सामना किया संकट का। मैदान के अंदर अगर देखें तो संकट है, बल्लेबाजों के लिए समस्या है। कृष्णा 7 पोते का बल्ला खामोश है। गेंदबाजी में क्या परिवर्तन करेंगे देखने वाली बात है, जिस तरह से मुकाबला चल रहा है। पहला ओवर बाला गाडेकर का, दूसरा ओवर मस्तान का, तीसरा ओवर लेके बबन आए हैं। क्या पवन आए हैं? अठारह गेंदों का खेल से 19 रनों की जरूरत है और किंग्स 11 के पास जो गेंदबाज है इन्होंने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की है। एक चीज मुझे अभी भी समझ नहीं आई है, अब इसके ऊपर मैं चर्चा जरूर करूंगा, क्योंकि आपके पास 2 विकल्प थे, खास करके बाला गाडेकर और बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की, उसके बाद में पवन को मौका दिया गया है। पहले ओवर की कहानी देखें तो पहला ओवर बाला गाडेकर का बहुत ही बेहतरीन था और कृष्णा जैसे बल्लेबाज को आप बांध कर रख रहे ना, तो आपके पास क्वालिटी है। रिवर्स में खेलने की कोशिश, हवा में गेंद, बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जाते हुए और बड़ा झटका लगा। अमित बैक टू द पेवेलियन जा रहे हैं। 19 चाहिए और बल्लेबाज किस तरीके के साथ बल्लेबाजी करे कुछ समझ नहीं आ रहा। उन्नीस रनों की जरूरत है। क्या मैच चल रहा है और तारीफ यहाँ खास करके बबन की होगी जिन्होंने विकेट चटकाया है। सुंदर खेल मैदान के अंदर और क्या बैटल चल रहा है। टोटल बड़ा नहीं है, बैटल बड़ा है। एवरीथिंग इज इजी व्हेन यू आर बिजी, बट नथिंग इज इजी व्हेन यू आर लेजी। फिलहाल मैदान के अंदर कृष्णा 7 पोते स्ट्रगल कर रहे हैं। एक तरफ गेंदबाजों का बोलबाला मैदान के अंदर चल रहा है। नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं। वसीम नंबर 4 पर, स्ट्राइकर इन पर बल्लेबाज वसीम है। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन है। कृष्णा 7 पोते महान बल्लेबाज है, इसमें कोई दोहरा नहीं है। नितिन भाऊ अल्लाड, इनका आगमन हुआ है। सानिका 11 टीम के ओनर है। नितिन भाऊ आपका स्वागत है, वेलकम। आप जाकर मजा आएगा। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए वसीम। इस ओवर की अगली गेंद बबन,
फ्लाइंग स्लिप गली है, पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, ऑन साइड पर फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है। विकेट कीपर अंपायर के साथ चर्चा कर रहे हैं। फेल्योर कम्स ओनली व्हेन वी फॉरगॉट आवर आइडियाज, ऑब्जेक्टिव एंड प्रिंसिपल। असफलता तभी आती है जब हम अपने आदर्श और एक बार फिर उद्देश्य और सिद्धांत को भूल जाते हैं। कितना टोटल आप चेस कर रहे हैं, कितना टोटल आप चेस कर रहे हैं, और आप शॉट क्या खेल रहे हैं, इस वक्त कुछ समझ भी नहीं आ रहा कि बल्लेबाज क्या कर रहे हैं। अब आपके पास देखिए 16 गेंदे हैं और जीतने के लिए 19 चाहिए, और माहौल क्या बन गया है। यह भी गेंद बल्ले के ऊपर नहीं आ रही। मुझे तो लग रहा है 15 गेंदों में ये 45 चेस कर रहे हैं, और सामने एक बार फिर देखिए महान बल्लेबाज है, बड़े खिलाड़ी हैं। बड़ा खिलाड़ी वही होता है जो अपने मौजूदगी का एहसास मैदान के अंदर दिलाता है। अब जाकर गेंदबाज अपना एहसास दिला रहे हैं, शानदार गेंदबाजी। ये भी अच्छी गेंद, पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद है। नहीं नहीं नहीं, नहीं। एक बार विकेट की बीच अच्छी दौड़ लगाते हुए 14 गेंदों का खेल, 14 गेंदों में जीतने के लिए यहां से अगर देखे 8 रनों की जरूरत है। प्रशंसा बाला की होगी, प्रशंसा एक बार भी देखे मस्तान की होगी, प्रशंसा अगर देखे तो गेंदबाज मैदान के अंदर बबन है। वाह, क्या कमाल का खेल आपकी तरफ से हुआ है। जब आपके पास प्लेटफॉर्म नहीं है ना, तब जाकर उस लीडर की जरूरत होती है। सुंदर गेंदबाजी, 14 गेंदों का खेल शेष है। इस ओवर में बहुत अच्छी गेंदबाजी, कृष्णा सातपुते ऑन स्ट्राइक। इस ओवर की अगली गेंद, स्ट्रोक अच्छा है लेकिन खिलाड़ी भी मौजूद है। खराब फील्डिंग, गेंद एक बार फिर बॉलिंग की तरफ जाते भी 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं। 13 गेंदों का खेल और 13 गेंदों में जीतने के लिए 16 रनों की जरूरत है। फासला अभी भी बना हुआ है, अकेले गेंदबाज नहीं लड़ सकते। अब जाकर इस ओवर की बात करें तो अच्छा ओवर जरूर है। एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी था, इस गेंद को रोक सकता था, लेकिन खराब फील्डिंग, कमजोर कोशिश। इस ओवर की अगली गेंद, कदमों का इस्तेमाल, वही खिलाड़ी है और एक बार फिर थ्रो बहुत अच्छा है। 1 रन जरूर मिलेगा। 12 गेंदों का खेल से 12 गेंदों में जीतने के लिए यहां से अगर देखें तो 15 रनों की जरूरत है। अभी भी मैच बना हुआ है, टोटल बड़ा नहीं है, बैटल बड़ा है। छोटा सा ब्रेक, ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। आइए डीजे, आपकी बारी, आइए। संघाचे संघ मालक आहेत सानिका आणि साईरत्न, या दोन संघादरम्यान अतिशय महत्वाचा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर मैदानामध्ये खेळ रंगलेला आहे, सामना रंगलाय, रोमहर्षक सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि हेच प्रेक्षकांना हवंय। फिलहाल इस ओवर की अगली गेंद और गेंदबाजी में परिवर्तन हुआ है। हाजिम मस्तान को लेके आए हैं। हाजिम मस्तान बीच मैदान पर क्या कमाल करेंगे। 12 गेंदों का खेल से 15 रनों की जरूरत है। मुकाबला अगर टाई हुआ तो सुपर ओवर है। दोबारा वापस आए हैं, तीसरी बार क्या लंबी सांस लेने वाले हैं। इस ओवर की ये बहुत इंपॉर्टेंट गेंद है, थोड़ा अलग है, थोड़ा कारगर है। रत्नात्मक स्ट्रोक, गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी, प्रेशर रिलीज होता हुआ, गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन। जरूरत थी क्योंकि कृष्णा सातपुते प्रेशर तो रिलीज तो करने वाले थे, वो शॉट तो खेलने वाले थे। 11 गेंदों में 11 रनों की जरूरत है। मैच अभी भी बना हुआ है, मैच दोनों तरफ अभी भी बना हुआ है। यह दूसरा अलग शॉट है, एक बार फिर अलग अंदाज में बल्लेबाजी, गेंद फाइनल क्षेत्र की तरफ जा रही है। क्या रोकने में एक बार फिर कामयाबी मिलेगी
और उस क्षेत्र में कोई खिलाड़ी नहीं है। इस क्षेत्र में कृष्णा सातपुते अपने शॉट खेलते हैं और उसके बावजूद वो क्षेत्र जो फाइनल का क्षेत्र बिल्कुल खाली रखा हुआ है। वन शॉट का इशारा अंपायर की तरफ से हुआ है। नितीन अल्लाट यांच्या शुभ हस्ते यानंतर टॉस केला जाईल। 2 लाखाचं पारितोषिक आणि निश्चितच राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अध्यक्ष आदरणीय अजिंक्य भाऊ ढमाळ यांच्या माध्यमातून पारितोषिक स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे। तर बाउंड्री चेक केली जाईल, बाउंड्री चेक केली जाईल। यावेळेला चेंडू सीमारेषेकडे गेलाय का, तो थांबवला गेलाय का, परंतु एक गोष्ट अजूनही मला कळली नाहीये, फाईनलच्या क्षेत्रामध्ये कोणतं क्षेत्ररक्षक ठेवला गेलेला नाहीये जिथे कृष्णा सातपुते खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतो आणि आता त्यानं फटके चतुराने केले। हे मोठ्या खेळाडूचं लक्षण असतं। मैदानामध्ये एक परिपक्व खेळाडू आहे ज्याचं नाव टेनिस जगतामध्ये फार मोठं आहे, थोडासा फॉर्म मधून स्ट्रगल करतोय, परंतु जे आवडतं क्षेत्र आहे त्या आवडत्या क्षेत्रामध्ये कृष्णा सातपुतेसाठी त्या ठिकाणी जाळं विणलं गेलेलं नाहीये आणि परिणामतः प्रेशर रिलीज झालेलं आहे। मागच्या 2 चेंडूमध्ये प्रेशर रिलीज झालेलं आहे। सुबह उठ के एक बार फिर शेर क्या सोचता है, मुझे तेज भागना है, हिरन से भी तेज भागना है, नहीं तो मैं भूखा रहूंगा। हिरन क्या सोचती है, एक बार फिर मुझे शेर से भी तेज भागना है, नहीं तो मेरा शिकार हो जाएगा। एक कदम दोस्तों आपको आगे सोचना होता है। कृष्णा की ताकत क्या है, कृष्णा की कमजोरी क्या है, वो एक बार फिर सबक था। कृष्णा चतुराई के साथ बुद्धिमानी के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। शुरुआत इतनी अच्छी नहीं थी लेकिन अब जाकर इनकी गाड़ी पटरी पर आती भी। समय थोड़ा सा जा रहा है क्योंकि एक बार फिर देखिए मैदान के अंदर सारे खिलाड़ी इस वक्त स्टूडियो की तरफ देख रहे हैं। तीसरे अंपायर हमारे साथ जुड़े हुए हैं। अब मजा आएगा। टिक 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 वाले आवाज आप भी सुन रहे हैं। कल कमाल के मैचेस हुए थे। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। काफी सारे दर्शक इस वक्त ये मुकाबला देख रहे हैं और तारीफ प्रशंसा होगी किंग्स 11 की जिन्होंने मैच को पकड़ के रखा है। और ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते भी नहीं रोक पाए हैं खिलाड़ी। 4 रन मिलेंगे। प्रेशर रिलीज, जितनी आपने मेहनत की थी ना उस मेहनत पर आपने पानी फेर दिया। इसलिए मुझे लग रहा था मस्तान भाई 2 बार वापस आए थे तो थोड़ा एक छोटा सा पॉज लेके दोबारा सोच सकते थे। अब जाकर मजा आएगा। अब जाके समीकरण देखे। 10 गेंदों का खेल से 7 रनों की जरूरत है। 2 अच्छे स्ट्रोक कृष्णा सातपुते के मैच में पलटवार। अब जाकर चैंपियन 11 की टीम की गाड़ी पटरी पर आती भी। अभी भी क्या कोशिश करेंगे, क्या सकारात्मक सोच के साथ इस मैच को डिपेंड करने का प्रयास करेंगे, क्या मैच को बचाने का प्रयास करेंगे किंग्स 11 के खिलाड़ी। हाजी मस्तान तैयार, स्ट्राइकर पर बल्लेबाज कृष्णा सातपुते। अब फाइन एक पर खिलाड़ी मौजूद है। अच्छी गेंद, बहुत बढ़िया तरीके से एक बार फिर गेंद को खेलते हुए 1 रन मुकम्मल किया और दूसरे की कोई कोशिश नहीं होगी। कृष्णा सातपुते थोड़ा सा फिसल गए। ऐसा नहीं कि सीजन में कृष्णा सातपुते ने रन नहीं बनाए, पहले सीजन की शुरुआत बहुत ही जबरदस्त हुई, लेकिन पिछले 10-15 दिनों की कहानी है, थोड़ा सा स्ट्रगल कर रहे हैं। कमाल के खिलाड़ी है, एक अच्छी पारी खेलेंगे तो एक बार फिर उनका फॉर्म वापस आएगा। अभी फिलहाल इस वक्त डॉट गेंदे बहुत महत्वपूर्ण रहेगी गेंदबाज के लिए। बाहरी किनारा है, पीछे खिलाड़ी है, फ्लाइंग स्लीपर, 1 रन मिलेगा। इस ओवर की कहानी देखिए तो 2 चौके आने के बाद प्रेशर रिलीज हुआ है। 5 रनों की जरूरत है। गेंदों की बात करें तो कुल मिलाकर 8 गेंदों का खेल शेष है। विकेट ही बचा सकते हैं। भारत पवार चषक 2022 जीतने के लिए हम लोग है तैयार। इस मंच पर धमाका होगा बार बार। कल क्या उच्च कोटि का खेल हुआ था। कल की अगर बात करें तो तावरे साहब छाए हुए थे। उड़ाया आसमान की तरफ, पंख लगा के भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं। एक बार फिर इस मैच में पलटवार लाए उसे हुकुम क्या कहते हैं। कृष्णा सातपुते मैदान के अंदर फिनिश करते हुए मैच को।
गेंदबाजी करते हुए केवल 4 रन खर्च किए और 2 शिकार किए। तो आपने किए 2 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार। और जयदीप ने कहा भाई रंग भरने के लिए हम भी है तैयार, इसीलिए जयदीप बने हैं मॅन ऑफ द मॅच के हकदार। जयदीप वेल डन। आणि दुसऱ्या बाजूला कौतुक असेल किंग्ज 11 संघाचं ज्याने 3 षटकापर्यंत